स्टार्ट करूया. सॉल्ट ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. So this salt is formed by the reaction between weak acid and strong base. आता फॉर एक्झाम्पल आपण घेतलंय CH3COA सोडियम ॲसिटेट. मग प्रश्न काय येणार आपल्याला, aqueous solution of sodium acetate is basic in nature. Is basic in nature. Explain किंवा why. मग आता किंवा आपल्याला असा प्रश्न येईल की एक्सप्लेन द हायड्रोलिसिस ऑफ सोडियम ॲसिटेट, असं सुद्धा प्रश्न येऊ शकतोय 2 मार्कासाठी. सगळं थिअरॉटिकलच आहे पुन्हा. आता याच्यामध्ये काय काय करायचं आपल्याला, नेहमीप्रमाणे पहिल्यांदा काय लिहायचं, हा सॉल्ट कशापासून बनलाय ते लिहायचं. सो दिस सोडियम ॲसिटेट इज अ सॉल्ट formed from weak acid. weak acid कुठलं, acetic acid CH3COOH. and strong base कोण, NaOH. so this is the salt of weak acid, acetic acid and strong base NaOH. पहिला पॉइंट हा झाला. आता दुसरा पॉइंट काय करायचा, being salt in aqueous condition it 100% ionizes. मग आता कसं आयोनायझेशन लिहिणार आपण याचं, सो CH3COONA completely ionizes किंवा completely dissociates in aqueous condition producing CH3COO minus plus Na plus aqueous. हे आयन्स त्यापासून तयार होतात. So in the water condition, in aqueous condition, so this water H2O या ठिकाणी पुन्हा H2O जे आहे तर ते H2O is in equilibrium. आता हे लिहा अगर न लिहा, परंतु हा एक पॉइंट आहे. सो प्रोड्यूसिंग H3O plus plus OH minus aqueous. So all these are in aqueous condition. म्हणजेच काय, हे वीक, हे काय आहे, सॉल्ट आहे. सॉल्टचं कंप्लीट आयोनायझेशन होतं. कंप्लीट आयोनायझेशन झालं, त्याच ठिकाणी H2O जो आहे तो H2O सुद्धा इक्विलिब्रियम मध्ये असतो. कुणाच्या, तर त्याच्यातले H प्लस आणि त्याच्यातले OH मायनस आयन्स याच्या इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असतात. ठीक आहे, हा झाला दुसरा पॉइंट. आता नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचंय बघा. सो दीज आयन्स विच आर प्रोड्यूस Na प्लस आणि हा CH3CO मायनस आयन्स तयार होतात. आउट ऑफ दिस Na प्लस डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर. का नाही रिॲक्ट होणार, बिकॉज if this Na plus reacts with OH minus ions from the water, it would produce the NaOH. NaOH is again the strong base which again undergo complete ionization, again produces Na plus ions in aqueous condition, and therefore it is said that this Na plus do not react with water. पुढचा राहिला कुठला, CH3CO minus, this acetate ion. This acetate ion reacts with water. याच्यापैकी जो acetate ion आहे तो काय होतो, मात्र आता it reacts with water. कसं आयोनायझेशन लिहिणार बघा, CH3COO minus aqueous plus H2O बरोबर काय होणार आहे, हा रिॲक्ट होतो and producing, या ठिकाणी काय तयार होणार, तुम्हाला लक्षात आलंच असेल, या ठिकाणी काय तयार होईल, H2O मधला इथे H प्लस आणि OH मायनस असे 2 आयन्स होणार. हा मायनस आहे तो रिॲक्ट कोणाशी होणार, प्लसशी, म्हणजे इट विल प्रोड्यूस CH3COOH प्लस शिल्लक काय राहिलं OH मायनस प्लस OH मायनस aqueous. सो ऑल aqueous कंडिशन, हे सगळं aqueous कंडिशन मध्ये. याचा अर्थ काय लक्षात येतोय का, सो दिस acetate ion reacts with water to produce this weak acid. CH3COH acetic acid, हे काय आहे, weak acid आहे. It produces weak acid and inside the solution मध्ये काय दिसते तुम्हाला बघा, या ठिकाणी OH minus ions are produced. जर समजा ही जी रिॲक्शन आहे तर ह्या रिॲक्शनचं इक्विलिब्रियम इन द रिॲक्शन, टोटल आपण इक्विलिब्रियम इन द रिॲक्शन जर कन्सिडर केलं, म्हणजेच काय, हे पहिली रिॲक्शन आणि ही दुसरी रिॲक्शन जर आपण कंबाईन केली तर हा आयन कॉमन आहे, कॅन्सल होणार. सो इक्विलिब्रियम इन द रिॲक्शन
कुठल्या रिएक्शन मध्ये हायड्रोलिसिस ऑफ दिस सोडियम एसिटेट इज कसं लिहिणार CH3COONA aqueous plus H2O aqueous produces काय तयार होणार आहे हे हा आयन कॉमन आहे कॅन्सल केला आपण produces CH3COOH plus Na plus OH minus म्हणजे रिएक्शन मधलं जे इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालेलं आहे तर ते इक्विलिब्रियम आपण असं लिहू शकतो सो ऑल आर इन एक्वियस कंडिशन याचा अर्थ काय लक्षात आला सो दिस सोडियम एसिटेट व्हेन रिएक्ट्स विथ वॉटर इट प्रोड्यूसेस weak acid acetic acid and inside the solution there are OH minus ions present so due to presence of OH minus ions more त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे या ठिकाणी जास्त आहे म्हणून काय झालं aqueous solution of this sodium acetate becomes basic in nature लक्षात येते का म्हणजे बघा Na+ इथं आहे परंतु Na+ चा उपयोग नाहीये बिकॉज अगेन दे फॉर्म द स्ट्रॉंग बेस NaOH अगेन इट अंडरगो आयनायझेशन प्रोड्यूसिंग Na+ and OH- म्हणजे पुन्हा सोल्युशन मध्ये OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार सो सोल्युशन बिकम्स बेसिक इन नेचर सो दिस वॉज द सॉल्ट ऑफ कुणाचा सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस आता नेक्स्ट आपण बघूया नेक्स्ट आता लास्टचा जो सॉल्ट आहे सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस याचा डिटेल मध्ये आपल्याला बघायचंच आहे पण स्टार्ट कसं करायचं आहे सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस मग आता हा जो सॉल्ट आहे फोर्थ टाइप सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस आपण पर्टिक्युलर एक्झाम्पल न घेता आपण जनरल एक्झाम्पल घेऊन आपण थोडंसं स्टार्ट करूया याचं सो कन्सिडर BA इज अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस so this salt being salt it completely ionizes produces here B plus A minus aqueous in condition म्हणजे aqueous condition मध्ये H2O च्या प्रेझेन्स मध्ये तो काय तयार करतो B plus and A minus aqueous हे आयन्स तयार करतो हे आपण जनरल घेतलेलं एक्झाम्पल पर्टिक्युलर आपल्याला नंतर घ्यायचे याचे वेगवेगळे टाइप्स पडलेले आहेत म्हणून सो हा जो BA आहे हा सॉल्ट कुणाचा वीक ऍसिड वीक बेसचा तो सॉल्ट आहे कंप्लीट आयनायझेशन होणार B plus A minus तयार झाले बट दिस B plus and A minus जे आहेत हायड्रोलिसिस होत असताना दिस B plus and A minus ions both ions लक्षात येते का म्हणजे या ठिकाणी दोन्हीच्या दोन्ही आयन्स काय होतात दे रिएक्ट्स विथ वॉटर and produces पुन्हा या ठिकाणी काय होणार आहे इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होणार आहे कारण दोन्ही वीक आहेत सो दे प्रोड्यूसेस वीक बेस BOH and weak acid HA so this is aqueous म्हणजेच काय this B plus both the ions B plus and A minus they react with water produces weak base BOH weak acid HA हे सुद्धा आपलं कन्सिडरेशन आहे सो दिस इज द weak acid आणि हा काय आहे weak base यावरून आपल्याला काय लक्षात आलं सो when any salt when it is from weak acid and weak base so salt of weak acid and weak base when undergo hydrolysis it produces again weak base and weak acid then what is the nature of that solution whether it is acidic basic or neutral मग हे कसं ठरवायचं तर हे कसं ठरवलं जातं सो इट डिपेंड्स अपॉन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ म्हणजे जे वीक ऍसिड आणि वीक बेस जे तयार झाले त्यांच्यामध्ये कोण स्ट्रॉंग आहे सो इट डिपेंड्स अपॉन द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ दिस वीक ऍसिड अँड वीक बेस इफ आउट ऑफ these two members if this weak base is strong याचा अर्थ काय होणार आहे की
Kb आणि Ka तुम्हाला माहिती आहे. सो डिसोसिएशन कॉन्स्टंट जर हे ऍसिड जर स्ट्रॉंग असेल म्हणजे ह्याचा Ka व्हॅल्यू डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ दिस वीक ऍसिड इफ दिस Ka इज ग्रेटर दॅन दिस Kb म्हणजे काय डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ दिस वीक बेस. याचा अर्थ काय झाला हे जास्त स्ट्रॉंग झालं म्हणजेच याचं डिसोसिएशन जास्त झालं. म्हणजे जर समजा Ka ग्रेटर दॅन Kb याचा अर्थ काय Ka कसा आहे मोर स्ट्रॉंगर म्हणजेच काय दिस वीक ऍसिड इज मोर स्ट्रॉंगर दॅन द वीक बेस. तर काय होऊ शकतं दिस सोल्युशन विल बिकम ऍसिडिक. का ऍसिडिक होणार बिकॉज हियर दिस वीक ऍसिड quite more stronger than this weak base म्हणून Ka greater than Kb then solution becomes acidic. जर समजा this Ka less than Kb याचा अर्थ काय Kb greater याचा अर्थ काय हा जो weak base आहे तो strong आहे कुणापेक्षा या weak acid पेक्षा म्हणून तर त्याचं डिसोसिएशन जास्ती झालं आयनायझेशन जास्ती झालं. मग if this Ka less than Kb then the solution becomes basic. And if this Ka is equal to Kb, then solution becomes neutral. म्हणजे तिन्ही पॉसिबिलिटी असू शकतात कशामध्ये फॉर अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. मग आपल्याला या तिन्हीचे एक एक एक्झाम्पल घ्यायचे आहेत की कुठला सॉल्ट आहे की वेअर दिस Ka ग्रेटर दॅन Kb दॅट मीन्स दॅट सॉल्ट इज ऑफ वीक ऍसिड वीक बेस बट स्टील द सोल्युशन बिकम्स ऍसिडिक. मग कुठला सॉल्ट आहे कुठल्या सॉल्टचं बेसिक्स आहे कुठल्या सॉल्टचं न्यूट्रल आहे ते आपल्याला पुढे आता बघायचं आहे.